गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 4 पर्यंत आलो होतो. डिफरन्शियल कॅल्क्युलसचं आपला जो लेक्चर आहे हा 14 नंबरचा लेक्चर आहे आणि आज आपण एक्झाम्पल 5 पासून घेणार आहोत. काय आहे पाचवा एक्झाम्पल? चेंज द इंडिपेंडंट व्हेरिएबल टू थीटा in the equation d2y divided by dx square plus 2x divided by 1 plus x square dy by dx plus y divided by 1 plus x square in bracketचा वर्ग which is equal to 0. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल y आहे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल x आहे. तर आपल्याला x हा बदलायचा आहे. चेंज द इंडिपेंडंट व्हेरिएबल टू थीटा, त्याचं कन्व्हर्शन थीटा मध्ये करायचं आहे बाय मीन्स ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन x इज इक्वल टू टॅन थीटा. सबस्टिट्यूट करू. सोल्युशन गिवन दॅट x इज इक्वल टू टॅन थीटा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. हेन्स dx अपॉन d थीटा विच इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, यालाच आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो आपण, विच इज नॉट इक्वल टू 0 फॉर एनी व्हॅल्यू ऑफ थीटा. बिकॉज dy बाय dx, कारण की आता आपल्याला x ची व्हॅल्यू ही वापरायची आहे. त्यानंतर dy बाय dx आपल्याला काढायचा आहे. d2y बाय dx स्क्वेअर सुद्धा आपल्याला काढायचा आहे. मग because dy by dx which is equal to dy by d theta into d theta by dx, म्हणजे 12th स्टँडर्डला जे आपण चेन रूल शिकलो त्याचा इथं वापर केलेला आहे. dy by d theta आपल्याला dx by d theta ची किंमत sec स्क्वेअर थीटा माहित आहे. मग आपण d theta by dx चं कन्व्हर्शन म्हणजे या sec थीटाचं 1 अपॉन sec स्क्वेअर थीटा मध्ये करू शकतो आणि विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा dy बाय d थीटा, कारण sec स्क्वेअर थीटा 1 अपॉन sec स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा. हेन्स d2y बाय dx स्क्वेअर विच इज इक्वल टू u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आता आपल्याला. cos square theta first function into derivative of dy by d theta with respect to x is d2y by d theta square and derivative of theta is d theta by dx plus dy by d theta second function into derivative of cos square theta is 2 cos theta, derivative of cos theta is minus sin theta and derivative of theta is d theta by dx. Which is equal to cos square theta d2y divided by d theta square. d theta by dx ची किंमत काय येईल? cos square theta minus 2 times sin theta cos theta into cos square theta dy by d theta. Which is equal to cos square theta cos raised to 4 theta into d2y divided by d theta square minus 2 times sin theta cos क्यूब थीटा dy बाय d थीटा, याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आपण. आता जे आपण x तर आपल्याला दिलेलंच आहे प्रॉब्लेम मध्ये. dy बाय dx ची किंमत आपण काढली cos स्क्वेअर थीटा dy बाय d थीटा आणि d2y बाय dx स्क्वेअर ची किंमत आपल्याला मिळाली cos रेज टू 4 थीटा d2y बाय d थीटा स्क्वेअर minus 2 टाइम्स sin थीटा cos क्यूब थीटा dy बाय d थीटा, याला इक्वेशन नंबर 3 म्हणालो आपण. हे तिन्ही व्हॅल्यू x dy by dx and d2y by dx square, putting the values of x dy by dx and d2y by dx square in given differential equation we get. कोणता आहे ती given differential equation? d2y by dx square plus 2x 1 plus x square dy by dx plus y upon 1 plus x square चा whole square which is equal to 0. d2y by dx square ची व्हॅल्यू cos raised to 4 theta d2y by d theta square minus 2 times sin theta cos cube theta dy by d theta plus x ची किंमत tan theta 2 tan theta upon 1 plus tan square theta dy by dx ची किंमत cos square theta dy by d theta
प्लस y अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अँड इट्स स्क्वेअर, म्हणजे डिवाइडच्या टर्मचं ब्रॅकेटमध्ये जी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन 1 म्हणजे x ची किंमत ठेवल्यानंतर, इक्वेशन 2 म्हणजे dy बाय dx ची किंमत ठेवल्यानंतर, आणि इक्वेशन 3 म्हणजे d2y बाय dx ची स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर ची किंमत ठेवल्यानंतर मिळालेलं इक्वेशन आहे. cos raised to 4 theta d2y divided by d theta square minus 2 times sin theta cos cube theta dy by d theta plus 2 sin theta upon cos theta upon sec square theta into cos square theta dy by d theta plus y divided by sec square theta and its whole square which is equal to 0. आता मिडल टर्म जी आहे -2 sin theta cos cube theta dy by d theta आणि +2 याच्यामधून cos theta कटेल, म्हणजे वर +2 sin theta cos theta राहील. हा जो अपॉनचा sec square theta आहे तो जर वर गेला तर cos cube theta होऊन जाईल, आणि हे -2 टाइम्स sin theta cos cube theta dy by d theta आणि प्लस 2 टाइम्स sin theta cos cube theta dy by d theta हे कॅन्सल होईल, आणि प्लस y हा जो डिवाइडचा sec square theta आणि त्याचा वर्ग आहे हा होईल sec raised to 4 theta, आणि हे न्यूमरेटरला गेल्यानंतर हे होईल cos raised to 4 theta y which is equal to 0, जे की आपण इथं कॅन्सल केलेलं खाली लिहिलेलं आहे. cos raised to 4 theta d2y by d theta square -2 sin theta cos cube theta dy by d theta, आणि हे कॅन्सल केल्याच्या नंतर +2 sin theta cos cube theta dy by d theta plus cos raised to 4 theta y which is equal to 0. सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपोजिट साइन आणि सारख्या टर्म असल्यामुळे कॅन्सल होतील, आणि जर आपण cos raised to 4 theta ने डिवाइड केलं तर दिस इम्प्लाइज d2y by d theta square plus y which is equal to 0. जे आपलं डिफरन्शियल इक्वेशन इन टर्म्स म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल x मध्ये होता त्याचं कन्वर्शन आपण थीटा मध्ये केलं. नेक्स्ट एक्झाम्पल 6. इफ x is equal to f of t and y is equal to phi of t, prove that d2y by dx square which is equal to f1 phi 2 minus f2 phi 1 whole divided by f1 चा क्यूब, where suffixes denote differentiation with respect to t. म्हणजे f1 चा अर्थ आहे df upon dt, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t वन टाइम. phi 2 चा अर्थ आहे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू 2 टाइम्स. f2 चा अर्थ आहे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t 2 टाइम्स. अशा तऱ्हेनं हे आपल्याला अंडरस्टँड समजून जायला पाहिजे की काय म्हटलेलं आहे. आणि सफिक्सेस डिनोट द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. सोल्यूशन गिवन दैट x is equal to f of t and y is equal to phi of t. Hence dx by dt याला आपल्याला f dash of t भी लिहिता येते, परंतु f1 of t लिहिलेला आहे, आणि असं सांगितलेलं आहे की सफिक्सला जे लिहिलेलं आहे दॅट इज अ डिफरन्शिएशन, एक वेळा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी, आणि याला सिंपली आपण f1 भी लिहू शकतो. and dy by dt is equal to phi 1 of t which is equal to phi 1. now dy by dx आपल्याला काढायचं आहे d2y by dx square. तर आपण आता dy by dx बाय चेन रूल यूज करू. dy by dt अपॉन dx by dt, dt कटेल आणि आपला dy by dx राहील, किंवा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जर लिहिलं तर dy by dt into dt by dx लिहिता येईल. सो dy by dt is phi 1 of t आणि dx by dt is f1 of t. आता मात्र आपल्याला डिफरन्शिएशन जर करायचं असेल याचं विथ रिस्पेक्ट टू x, तर u अपॉन v चा फॉर्म्युला वापरावा लागेल, आणि u अपॉन v चा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे, v into du by dx minus u into dv by dx whole divided by v square where v is not equal to 0. तर इथे v च्या जागेवर f1 आहे
आणि यूच्या जागेवर phi1 आहे. म्हणून विच इज इक्वल टू f1 ऑफ टी phi2 ऑफ टी याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह मायनस phi1 ऑफ टी इंटू f2 ऑफ टी आणि होल डिवायडेड बाय f1 चा स्क्वेअर ऑफ टी ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर dt बाय dx म्हणजे टी ची डेरिव्हेटिव्ह इथे बी आली असती ते आणि इथे बी आली असती, त्याच्यापेक्षा बाहेरच आपण घेतली. मग याला शॉर्ट मध्ये लिहिला आपण f1 phi2 मायनस phi1 f2 अपॉन f1 चा वर्ग इंटू dx बाय dt आपल्याला माहित आहे f1, dt बाय dx येईल 1 अपॉन f1 आणि म्हणून विच इज इक्वल टू f1 phi2 मायनस phi1 f2 डिवायडेड बाय हा f1 चा स्क्वेअर आणि हा f1 म्हणजे f1 चा क्यूब, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू धिस. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ x प्लस b डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू a tan इनवर्स in bracket a log y bracket complete comma a is greater than 0, that means positive. Prove that y double dash minus y dash log y which is equal to y dash the square. Dash stands for differentiation with respect to x. Solution, given that x plus b divided by 2 which is equal to a tan inverse in bracket a log y bracket complete. Hence a log y which is equal to tan, this a goes to here, this tan goes to next side, tan in bracket x plus b divided by 2a. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. Differentiating with respect to x from both sides comma we get a derivative of log y is 1 upon y and derivative of y is y dash which is equal to sec square in bracket x plus b divided by 2a and derivative of x plus b divided by 2a is 1 by 2a because derivative of x is 1, derivative of b is 0. 1 plus 0 divided by 2a as usual, so 1 by 2a. This 2a goes to here, 2a into a, 2a square, y dash, this divided by y, which is equal to sec square x चा फॉर्म्युला 1 plus tan square x, x च्या जागेवर x plus b upon 2a आहे. हा 2a तर इकडे गेला, which is equal to 1 plus a log y which is equal to tan in bracket x plus b divided by 2a. Hence a square log y square which is equal to tan square in bracket x plus b divided by 2a. That means what it means, which is equal to 1 plus a square log y and whole square due to equation number 1. Again differentiating both sides with respect to x comma we get this 2a square as usual in bracket because of constant y dash upon y, u upon v चा फॉर्म्युला यूज करायचा, y into derivative of y dash is y double dash minus y dash derivative of y is again y dash divided by v square means y square bracket complete which is equal to 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 plus 2 times a square log y derivative of y म्हणजे 2 times a square log y derivative of y is log y is 1 upon y and derivative of y is y dash. 2a square will be cancelled, y will be cancelled, so 1y is remaining, that y is goes to next side, this y and this y dash which is equal to y dash log y is remaining other side, and here y double dash minus y dash चा whole square or y double dash y double dash minus y dash log y which is equal to y dash and its square. This is we want to prove. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे आताचा लेक्चर इथपर्यंत सफिशियंट. धन्यवाद.